कर्मचारी भविष्य निधी संघटन ही कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत येणारी एक संस्था आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 मध्ये लागू करण्यात आली। त्या अंतर्गत 2 योजना लागू करण्यात आल्या। कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये लागू करण्यात आली। कर्मचारी ठेव लिंक विमा योजना 1976 मध्ये लागू करण्यात आली। एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO हे 2 पार्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असते। एक म्हणजे एम्प्लॉई आणि दुसरे म्हणजे एम्प्लॉयर। एम्प्लॉयरलाच नियोक्ता असे म्हटले जाते। एम्प्लॉई त्याच्या पगारातून 12% कॉन्ट्रीब्यूशन देत असतो, तर एम्प्लॉयर 13.61% कॉन्ट्रीब्यूशन देत असतो। 8.33% पेन्शनमध्ये, 3.67% PF मध्ये आणि 0.50% इन्शुरन्स स्कीममध्ये, तसेच 1.1% ॲडमिन कॉस्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतो। PFचे कॅल्क्युलेशन कसे करायचे? जर बेसिक प्लस DA सॅलरी 15,000 रुपये महिना असेल तर 15,000 रुपये भागिले 100 गुणिले 12, 1800 रुपये हा त्या कर्मचाऱ्याचा PF असेल। कर्मचाऱ्याच्या PF पासबुकची नोंद कशा प्रकारे केली जाते? त्यामध्ये 2 पार्ट असतात, एक एम्प्लॉईज आणि दुसरे एम्प्लॉयर। बारा 12% कॉन्ट्रीब्यूशन एम्प्लॉईज कडून दिले जाते। एम्प्लॉयर कडून EPF मध्ये म्हणजे PF मध्ये 3.67%, पेन्शन मध्ये 8.33% आणि EDLI म्हणजे इन्शुरन्स स्कीम मध्ये 0.50% आणि जास्तीत जास्त 75 रुपये कॉन्ट्रीब्यूट केले जातात। कर्मचाऱ्याला त्याच्या PF रकमेवर दिले जाणारे व्याज हे 8.25% एवढे आहे। कर्मचारी PFचे पैसे कोणत्या कारणासाठी काढू शकतो व त्यासाठी कोणते फॉर्म भरायचे असतात? वैद्यकीय उपचार किंवा शिक्षण खर्चासारख्या आंशिक पैसे काढण्यासाठी फॉर्म 31, PF खात्याच्या अंतिम सेटलमेंटसाठी जायचे असेल तर फॉर्म 19, पेन्शन काढण्यासाठी फॉर्म 10C। कर्मचारी काम सोडून 2 महिने झाल्यावर पूर्ण PF काढू शकतो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत येणारी दुसरी स्कीम म्हणजे एम्प्लॉई पेन्शन स्कीम। सेवानिवृत्ती, कायमस्वरूपी अपंगत्व आणि मृत्यूनंतर कुटुंबियांना या योजनेतून पेन्शन दिली जाते। त्यासाठी पात्रता काय असतील? कर्मचाऱ्याने त्याचा सेवाकाळ 10 वर्षाचा पूर्ण केलेला असला पाहिजे। वयाच्या 58व्या वर्षानंतर कर्मचाऱ्याला पेन्शन लागू होते। वयाच्या 50 वर्षानंतरही कर्मचारी पेन्शनसाठी अप्लाय करू शकतो। पेन्शनचे काही प्रकार आहेत, रिटायरमेंट पेन्शन, फॅमिली पेन्शन आणि डिसॅबिलिटी पेन्शन। कागदपत्रे कोणती सादर करावी लागतात? बँक खाते माहिती, ओळखपत्र, सेवा प्रमाणपत्र, फॉर्म 10D, मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र। कमाल पेन्शन ही 7,000 रुपयापर्यंत दिली जाते। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत येणारी दुसरी स्कीम म्हणजे EDLI, एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम। भारत सरकारने 1976 मध्ये लागू केलेली EPFशी संबंधित असलेली ही योजना आहे। जेव्हा PF धारकाचा सेवा काळात मृत्यू होतो तेव्हा कुटुंबियांना आर्थिक मदत या स्कीममधून दिली जाते। विम्याची रक्कम कुणास मिळते? नॉमिनी किंवा मृत व्यक्तीचे नातेवाईक। नॉमिनीची नोंद केली नसेल तर मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना दिली जाते। वारस ठरवण्यासाठी कोर्टाचा आदेश आवश्यक असतो।
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात? फॉर्म 5I मृत्यूचा दाखला, वारसाचे किंवा नॉमिनीचे ओळखपत्र, आधार, पॅन, पासपोर्ट. वारसदार अल्पवयीन असेल तर पालकत्व प्रमाणपत्र, कायदेशीर वारसपत्र, नॉमिनीच्या बँक खात्याची माहिती. PF धारकाच्या मृत्यूनंतर वारसाला मिळणारी विम्याची रक्कम किती असेल? मृत्यूपूर्वी 12 महिन्यांची सरासरी मासिक वेतन जे असेल त्याच्या 30 पट रक्कम मिळेल. जर ते 15,000 रुपये असेल तर 15,000 रुपये गुणिले 30, 4,50,000, 2,50,000 रुपये बोनस दिला जातो. असे नॉमिनीला एकूण 7 लाख रुपये मिळतात. जर ती रक्कम 10,000 रुपये असेल तर नॉमिनीला मिळणारी रक्कम ही 5,50,000 रुपये असेल. किमान 2,50,000 आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपये नॉमिनीला दिले जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड, बी हॅपी.